Hello students, today we are going to start our second prose of second semester, and the title name of that prose is Packing. This prose is written by Jerome K. Jerome. So in this first part we are going to learn the little information given about the writer Jerome K. Jerome and the little information given about this extract about this lesson. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर पेज नंबर 115 वरती जी आपली दुसरी प्रोज आहे, दुसरा लेसन धडा आहे, त्याची आपण थोडक्यात माहितीची सुरुवातीला लेखकांबद्दल दिलेली आहे आणि या लेखाबद्दल दिली आहे ती वाचूया. नाउ लिसन केअरफुली. जेरोम के जेरोम 1859 to 1927. तर जेरोम के जेरोम यांचा जन्म 1859 मध्ये झालेला होता आणि मृत्यू 1927 मध्ये. वॉज अ इंग्लिश ह्युमर रायटर. ह्युमर म्हणजेच काय? विनोद किंवा विनोदी. ह्युमर रायटर तर ते एक इंग्रज आणि इंग्लिशमध्ये लिहिणारे विनोदी लेखक होते. जेरोम हॅड अन इम्पोवरिश म्हणजेच काय? गरिबी. दरिद्रता. इम्पोवरिश चाइल्डहुड म्हणजे बालपण. तर यांचं जे बालपण होतं जेरोमचं हे अत्यंत दरिद्रीमध्ये गरिबीमध्ये गेलेलं होतं. अँड जॉईन द थिएटर ट्रूप ॲट द एज ऑफ 18. त्यामुळे वयाच्या 18 वर्षी त्यांनी एक नाटक जे होतं त्या ट्रूपला ते सामील झालेले होते. टू सपोर्ट हिमसेल्फ. आणि त्यामुळे त्यांना स्वतःला सुद्धा आधार मिळणार होता पैशाच्या स्वरूपात आणि इतर बाबतीत सुद्धा. हिज ॲक्टिंग करिअर डिड नॉट टेक ऑफ म्हणजे उसळी घेणे, एकदम जोरात उसळी घेणे किंवा यशस्वी होणे. तर त्यांचं जे ॲक्टिंगचं करिअर होतं ते काही जास्त चांगलं झालेलं नव्हतं. म्हणजे त्यांना ॲक्टिंग काही एवढी प्रेक्षकांना पसंत पडली नाही. बट हिज एक्सपिरियन्सेस विथ द ट्रूप प्रोव्हाइडेड द इम्पिट्स म्हणजे काय? इम्पिटस म्हणजे जोर, चालना किंवा उत्तेजन. इम्पिटस फॉर सक्सेसफुल वर्क ऑफ रायटिंग. परंतु त्यांना त्या थिएटर ट्रूपसोबत जो काही अनुभव मिळाला त्या अनुभवाचा फायदा त्यांना काय झाला की त्यांचं सर्वात पहिलं जे लिखाणाचं काम होतं त्याला चालना देण्याकरता, उत्तेजना देण्याकरता त्यांना त्या ठिकाणी पाठबळ मिळालं, मदत मिळाली, साह्य मिळालं त्या अनुभवाचं. द कॉमिक मेमॉर म्हणजे काय? जीवनचरित्र. द कॉमिक मेमॉर ऑन द स्टेज अँड ऑफ. तर त्यांनी जे मेमॉर लिहिलेलं होतं, जीवनचरित्र लिहिलेलं होतं, ते थोडंसं ह्युमरस होतं, ते कॉमिकल होतं, विनोदी होतं आणि त्याचं नाव काय होतं? ऑन द स्टेज अँड ऑफ म्हणजे स्टेजवरती आणि स्टेजच्या खाली. ही इज द बेस्ट नोन फॉर द ट्रॅव्हलॉग म्हणजे काय? प्रवास वर्णन. 3 men in a boat, a humorous chronicle. Chronicle म्हणजे काय? इतिवृत्त.
मग आता इतिवृत्त म्हणजे काय, तर घटनांची, भूतकाळात घडलेल्या घटनांची नोंद करून ठेवणे किंवा त्यांना लिहून ठेवणे, त्याला क्रॉनिकल असं म्हणतात. क्रॉनिकल ऑफ थ्री मेन्स, तर त्यांनी एक ट्रॅव्हलॉग लिहिला जो अत्यंत प्रसिद्ध झालेला होता. आणि तो काय होता, तर 3 लोकांवर आधारित होता, जे बोटमध्ये आता प्रवास करणार होते. आणि त्या 3 लोकांना काय काय अनुभव आला, कोणत्या कोणत्या घटना घडला, हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मग ते 3 लोक कोण होते, हॅरिस नावाचा एक होता, जॉर्ज नावाचा होता, आणि अँड द ऑथर हिमसेल्फ, आणि लेखक स्वतः होते. हू अकंपनीड म्हणजे काय, सोबत नेणे किंवा आणणे. हू अकंपनीड बाय देअर अनरुली म्हणजे काय, बेलगाम. अनरुली डॉग मॉन्टमॉन्सी, तर त्यांच्यासोबत त्यांचा एक कुत्रा होता ज्याचं नाव होतं मॉन्टमॉन्सी. तो अनरुली होता, बेलगाम होता, तो काही कोणाच्या म्हणण्यानुसार काही ऐकत नव्हता. डिसाइडेड टू टेक अ बोटिंग ट्रिप डाऊन द थॅमस रिव्हर, आणि थॅमस नावाची जी रिव्हर होती, नदी होती, त्या नदीने बोटिंग ट्रिप, बोटचा प्रवास करण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. द फॉलोइंग टेक्स्ट, आता खाली दिलेला जो आपल्याला उतारा आहे किंवा लेसन आहे, इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द aforementioned. म्हणजे काय, पुढील, मेन्शन करणे म्हणजे सूचित करणे, तर पुढील जो काही सूचित केलेला लेसन आहे, जो ट्रॅव्हलॉग आहे त्या 3 लोकांचा, तोच आपल्याला लेसन म्हणून शिकायला या ठिकाणी आलेला आहे. and narrates the trios. ट्रिओ म्हणजे काय, त्रिकोण. ट्रिओ म्हणजे त्रिकोण, त्रिकोण म्हणजे 3 जण. मिस ॲडव्हेंचर्स, म्हणजे काय, दुर्दैव. while packing for their boating trip, आणि ज्या वेळेला 3 जण त्यांच्या बोटिंग ट्रिप करता पॅकिंग करत होते, त्यावेळेस काय दुर्दैव घडलं, काय आपत्ती घडली, त्याच्याबद्दलचं कथन या कथेमध्ये आपल्याला शिकायला मिळणार. So students, in this way, this first part of our second course ends here. Have a good day to all of you. Thank you very much.